स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, या निवडणुका शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या आहेत। माझ्यावर जो अन्याय झाला तो मी त्यावेळी सहन केला। 3 वर्षापासून आपण सर्वांनी पाहिलं असेल, शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन या सामान्य कुटुंबातल्या सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन मी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले। या शिवसैनिकांना ऐन वेळेला तिकीट नाही मिळालं, त्यांना निवडणूक लढवायचा जर संधी मिळाली नाही तर 3 वर्षे त्यांनी लोकसभा विधानसभेसाठी केलेले काम त्यांचं पाण्यामध्ये जाईल। या चौकामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी व्यंकट शिंदे साहेब आणि आमचे जे शिवसैनिक आहेत तल्ले त्यांनी बैठक घेतली। बैठकमध्ये कालपासून सगळे शिवसैनिकचे फोन येत होते, व्यंकट शिंदे साहेबाचे, अमर भैयाचे, अप्पाराव वारे साहेबाचे आणि राजू कापसे साहेबांना आणि मला आणि लंगोटे साहेबाला त्यांनी बोलिलं बैठकमध्ये। जे शिवसैनिकची नाराजी आहे त्यांना असं वाटतं की 3 वर्षापासून आम्ही पक्षाचं जे काम केलं आमच्यावर कुठेही अन्याय व्हायला पाहिजे नाही, आणि पक्षाचे जे कार्यकर्ते, जे इच्छुक उमेदवार आहे ज्यांनी पक्षाचं 3 वर्षापासून काम केलं, घराघरापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना पोहोचवण्यामध्ये जे कार्यकर्त्याचं योगदान आहे त्यांच्यावर कुठेही अन्याय व्हायला असं नाही पाहिजे, त्यांची भावना आहे की त्याच्यासाठी त्यांनी एक लेखी स्वरूपात आम्हाला एक पत्र दिलेलं आहे। पक्षाकडे त्यांचे वेदना मांडलेले आहे। 100% मी एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीनं सांगतो, त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही। 100% जे बी उमेदवार इच्छुक असन, जे पक्षाचं काम करत असन, 100% त्यांना उमेदवारी भेटेल। काम राजू कापसे साहेब असू द्या, लंगोटे साहेब असू द्या, जे बी पक्षाचे लोक आहे, व्यंकट शिंदे साहेब आमचे माजी जिल्हा प्रमुख शिवसेनाचे नेते, ते सगळे मिळून आम्ही त्यांना न्याय द्यायचं काम करू। 100% त्यांना न्याय द्यायसाठी आम्ही श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांवर सगळे व्यथा मांडतो। आता कालांतराने ह्या गोष्टी संघटनेमध्ये होत राहतात, पण आज जी नाराजी आहे ही आज जे संघटनेच्या माध्यमातून आलेली, व्यंकटराव शिंदे यांच्या माध्यमातून आलेली, तर यांचं म्हणणं एवढंच आहे की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होईल। आणि निश्चितच मान्य सईद भाई आहे, मी आहे, आमचे भास्कर अण्णा आहेत, पक्षाला आम्ही याच्या सविस्तरपणे हा रिपोर्ट देऊ आणि निश्चितच आम्हाला पूर्ण आशा आहे की कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही। आपल्याकडे संपर्क प्रमुखाची जबाबदारी, निश्चितच आम्ही सर्वजण तिथं होतो, काही गोष्टी कमी जास्ती झाल्या असतील पण संघटना म्हणून चूक जरी झाली तर ती दुरुस्त करता येते अशी आम्हाला खात्री आहे आणि आमचे नेते याला न्याय देतील। माझ्यावर जो अन्याय झाला तो मी त्यावेळी सहन केला। 3 वर्षापासून आपण सर्वांनी पाहिलं असेल, शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन या सामान्य कुटुंबातल्या सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन मी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, खूप मेहनत केली। परंतु पक्षाला वाटलं असेल जिल्हा प्रमुख दुसरा द्यावा, काय हरकत नाही, आम्ही ते सहन केलं। परंतु आता या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, या निवडणुका शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या आहेत, शिवसेनेच्या आहेत, माझ्या कार्यकर्त्याच्या आहेत। म्हणून या सर्व लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी आमच्या पक्षाचे जे या परभणीचे जे प्रमुख आहेत, आमचे राजूभाऊ असतील, सईद भाई असतील, या लोकांना मला मुद्दाम विनंती करण्यासाठी या ठिकाणी त्यांना बोलवले। जर या लोकांना न्याय जर नाही मिळाला, या शिवसैनिकांना ऐन वेळेला तिकीट नाही मिळालं, त्यांना निवडणूक लढवायचा जर संधी मिळाली नाही तर 3 वर्षे त्यांनी लोकसभा विधानसभेसाठी केलेले काम त्यांचं पाण्यामध्ये जाईल। आणि या लोकांना जर कुठे अन्याय होत असेल तर जेव्हा मी 3 वर्षाखाली याच्यासोबत उभं टाकलो त्याच पद्धतीने मी या निवडणुकीला सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहील। परभणी महानगरपालिकेत एकमेव नगरसेवक आपले धमती भाऊ या ठिकाणी आमच्या सोबत आहेत। जर धमती भाऊला सुद्धा विश्वासात न घेता या ठिकाणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीची जर रणनीती आखली जात असेल आणि नवनिर्वाचित बीजेपीतून आलेले आमचे जिल्हा प्रमुख त्यांना जर असं वाटत असेल की बीजेपी सारखा या ठिकाणी बीजेपीचे विचार शिवसेनेमध्ये चालतील, तर बिलकुल तसं होणार नाही। त्यांच्या मनानं जर काही कारभार होत असेल तर बिलकुल आम्ही सहन करणार नाही। आमच्या जुन्या शिवसैनिकांना न्याय मिळण्यासाठी मी खंबीरपणे उभा आहे आणि ही जी मंडळी आहे